आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7मध्ये आपल्याला 3 सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मूळ क्वेश्चन काय तो पाहूया. फाइंड द सेंट्रॉइड्स ऑफ द ट्रायंगल्स हुज व्हर्टायसेस आर गिवन बिलो. आपल्याला ट्रायंगलचे तीनही आपल्या व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आपल्या सेंट्रॉइड कितीवरती येईल किंवा सेंट्रॉइडचे आपले कोऑर्डिनेट्स काय आहेत ते आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजेच इथे आपल्याला सरळ सेंट्रॉइड फॉर्म्युला शोधून काढायचा आहे. त्याने आपल्याला नावं दिलेली नाही आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नावं लिहा किंवा x1 y1 x2 y2 x3 y3 असं पकडून लिहा. मी तसंच लिहिलेलं आहे. आपला सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे. x1 + x2 + x3 डिवायडेड बाय 3. म्हणजे आपल्याला एक्सचा कोऑर्डिनेट मिळेल आपल्या सेंट्रॉइडचा. जी या पॉईंटचा वायचा काढायचा असेल तर आपण y1 + y2 + y3 डिवायडेड बाय 3 करणार आहोत. -7 6 2 -2 8 5 x1 y1 x2 y2 x3 y3 by the centroid formula x = x1 + x2 + x3 डिवायडेड बाय 3 लिहून घेतलेलं आहे. -7 + 2 + 8. आपल्याला +2 + 8 + 10 करायला सोपं वाटेल. मग आपण लिहून घेतलं -7 + 10. आन्सर काय आपल्याला आहे 3 डिवायडेड बाय 3. देअरफॉर x = 1. आपल्याला जी या पॉईंटचा सेंट्रॉइडचा एक्सचा कोऑर्डिनेट किती आहे 1 आहे. y = y1 + y2 + y3 डिवायडेड बाय 3. 6 + -2 + 5. मग 6 + 5 = 11. 11 - 2 = 9 divided by 3. Therefore y = 3. Therefore the coordinates of the centroid is 1 and 3. आता सेकंड सब क्वेश्चन बघूया. किती दिलेले आहेत आपल्याला व्हर्टायसेस. 300 ट्रायंगलचे दिलेले आहेत व्हर्टायसेस. त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आपल्याला सेंट्रॉइडचा काढायचा आहे. बघूया आपण. 3 - 5 4 3 11 - 4 x1 y1 x2 y2 x3 y3 लिहून झालेलं आहे. देअरफॉर बाय द सेंट्रॉइड फॉर्म्युला x = x1 + x2 + x3 डिवायडेड बाय 3 आणि y = y1 + y2 + y3. 3 + 4 + 11 डिवायडेड बाय 3. 3 + 4 7 7 + 11 18 बाय 3. 6 3 = 18 म्हणजे आन्सर आलेला आहे 6. देअरफॉर x = 6. आता yचे बघूया. -5 + 3 + -4 -5 - 4 -9 + 3 म्हणजे आन्सर आलं आहे -6 डिवायडेड बाय 3. आन्सर आलेलं आहे yचं -2 म्हणजे आपले कोऑर्डिनेट्स काय आहेत. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंट्रॉइड इज 6 and -2. पहिल्या एक्सचे कोऑर्डिनेट आणि मग वायचे कोऑर्डिनेट. याच्यामध्ये गोंधळ घालू नका. याच्यामध्ये चुकलात तर अर्धा मार्क कट होईल. आता थर्ड क्वेश्चन पाहूया. 4 7 8 4 7 11 x1 y1 x2 y2 x3 y3. Therefore by the centroid formula x = 4 + 8 + 7. 4 + 8 12 12 + 7 19 19 डिवायडेड बाय 3. yचे बघूया. 7 + 4 + 11 7 + 4 11 11 + 11 22 22/3. तुम्हाला हवं असेल तर असंच ठेवा लिहा काही हरकत नाही. तुम्हाला हवं आहे पॉईंटमध्ये आन्सर काढायचं तर तुम्ही पॉईंटमध्ये आन्सर काढू शकता. 3 1 = 3 19 आहे. 3 6 = 18 3 7 = 21 3 6 = 18. 1 राहिला मग 10 केला पॉईंट दिला म्हणून 10 झाला. 3 3 = 9 म्हणजे 6.3. कारण पुन्हा परत 10 3 6.33 मग आपण 6.3 पकडूया. 22/3 3 1 = 3 3 7 = 21 1 राहिला 10 झाला पॉईंट दिला म्हणून बरोबर आहे म्हणजे 10 3 3 = 9 1 म्हणजे 7.33 म्हणजे आपण 7.3 हे तुम्ही लिहू शकता. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड इज 19/3 and 22/3 असं सुद्धा लिहू शकता. किंवा देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड इज 6.3 7.3. आता आपण 5.2 मधला 8 नंबरचा क्वेश्चन पाहणार आहोत.
In triangle ABC, G minus 4 minus 7 is the centroid if A minus 14 minus 19 and B 3, 5, then find the coordinates of C. काय सांगितलेलं आहे? G सेंट्रॉइड आहे. हां, मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं, ज्यावेळेला सेंट्रॉइड फॉर्म्युला मी तुम्हाला समजावून सांगितला की तिथे आपल्याला G हा शब्द येतो. मग ते कदाचित तुम्हाला सेंट्रॉइड आहे म्हणून सांगतील किंवा कदाचित सांगणारही नाही. इथे म्हटलेलं आहे त्यांनी की G हा पॉईंट काय आहे? सेंट्रॉइड आहे. आणि आपल्याला ABC याच्यापैकी A आणि Bचे जे कॉर्डिनेट्स आहेत ते सांगितलेले आहेत, Gचे कॉर्डिनेट्स सांगितलेले आहेत आणि आपल्या Cचे कॉर्डिनेट्स शोधायला सांगितलेले आहेत. म्हणजेच याचा अर्थ आपला काय झालेला आहे? आपला सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3. म्हणजे इथे आपला x हा जो आहे तो मिळालेला आहे, तो माहिती आहे आणि आपल्याला काय शोधून काढायचं आहे? x3 शोधून काढायचा आहे. तसंच वायमध्ये सुद्धा y माहिती आहे आणि आपल्याला y3 शोधून काढायचा आहे. चला लिहून घेऊया. G इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. The coordinates of G minus 4 minus 7. Let the coordinates of G is x and y. Therefore, x is equal to minus 4, y is equal to minus 7. The coordinates of A minus 14 minus 19, B 3, 5. Let the coordinates of A is x1, y1 and B is x2, y2. आणि लिहून घेतलेले आहेत सगळे. Let the coordinates of C be x3, y3. Therefore, by the centroid formula, x is equal to x1 plus x2 plus x3 divided by 3 and y is equal to y1 plus y2 plus y3 divided by 3. x किती आहे आपला? -4 आहे. लिहून घेतला -4 -14 plus 3 plus x3 divided by 3. -14 प्लस 3 आन्सर आलेलं आहे -11. -4 इथे हा इथे डिवाईडमध्ये होता 3, तो इथे अंतर मल्टिप्लायमध्ये झाला म्हणजे -4 × 3 इज इक्वल टू -12 इक्वल टू -11 प्लस x3. -12 जवळ हा गेला छोटा प्लस 11 झालेला आहे. -12 प्लस 11 आन्सर आलेला आहे -1. म्हणजे आपला Cचे कॉर्डिनेट आहे, एक्सचा जो कॉर्डिनेट आहे तो आहे -1. आता वायचे बघूया. वायचा आहे -7 वायचा कॉर्डिनेट. सेंट्रॉइडचा आपला -19 प्लस 5 प्लस y3. -19 प्लस 5 आन्सरला -14. -7 हा 3 डिवाईडमध्ये आहे तो मल्टिप्लायमध्ये जा 7 3 जा 21 म्हणजे -21 प्लस 14 म्हणजे आन्सरला आहे -7. y3 इज इक्वल टू -7 म्हणजे आपला Cचा कॉर्डिनेट आहे वायचा -7. देअरफॉर द कॉर्डिनेट्स ऑफ C इज -1 -7. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 9. आपला क्वेश्चन नंबर 9 आहे A H -6 B 2, 3 and C -6K are the coordinates of vertices of a triangle whose centroid is G 1, 5. Find H and K. बघा, दोन वेगवेगळे वर्टायसेस आहेत म्हणजे आपल्याला Aचा आणि Cचा त्याच्यामधला एक कॉर्डिनेट्स, एकाचा x आणि एकाचा y काढायला सांगितलेला आहे. पण नावं दिलेली आहेत H आणि K. तर आपल्याला तेच घेऊन उत्तर काढायचं आहे, त्याचंच उत्तर काढायचं आहे. जर तुम्ही तसं उत्तर नाही काढून बघत तर कदाचित तुमचा हा प्रश्न बघितलाच जाणार नाही, सरळ रॉंग देऊन 0 मार्क दिले जातील. आता इथे आपल्याला किती काढायचे आहेत? 2 पॉईंट्स काढायचे आहेत म्हणजे ऑफकोर्सली तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. बघूया आपण कसा प्रश्न पण सोडवायचा आहे. आता सेंट्रॉइड दिलेला आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला आपण लावणार आहोत? सेंट्रॉइड फॉर्म्युला लावणार आहोत. वर्टायसेसचं नाव काय दिलेलं असतं? तर G दिलेलं असतं. ते पण G दिलेलं आहे, सेंट्रॉइड सांगितलेला आहे. G is the centroid of triangle ABC. The coordinate of G 1, 5. Let the coordinates of G is x, y. Means x is equal to 1 and y is equal to 5. The coordinates of A H -6, B 2, 3 and
-6 and k. Let the coordinates of A is x1 y1, B is x2 y2 and C is x3 y3. प्रत्येकाचे लिहून घेतलेले आहेत. Therefore by the centroid formula x is equal to y is equal to काय करणार x1 x2 x3 प्लस करणार आणि त्याला डिवाइड बाय 3 करणार. y मध्ये y1 y2 y3 डिवाइडेड बाय 3 करणार आहोत. आता x मध्ये आपला कुठे h दिलेला आहे, x1 आपला h आपला h शोधून काढायचा आहे. x मध्ये आपला किती दिलेला आहे, x आपला 1 दिलेला आहे. मध्ये लिहून घेतला आपण 1 is equal to h plus 2 plus -6 divided by 3. 3 into 1 3 आन्सर आलेला आहे. h प्लस किती झालेले आहे 2 -6 म्हणजे आन्सर आलं -4. आता 3 1 3 चा 3 -4 चा झाला +4 इक्वल टू h. देअरफॉर 7 इज इक्वल टू h. आता वायचं बघूया कुठला दिलेला आहे, y3k दिलेला आहे म्हणजे -6 + 3 + k आणि y किती दिलेला आहे 1 and 5 म्हणजे y आपला 5 into 3 म्हणजे 5 3 चा 15 झालेला आहे. -6 + 3 आन्सर आला -3 + k. मग 15 + 3 म्हणजे 18 हा आपला k आलेला आहे. वाक्य शेवटी इथे लिहा h is equal to 7 and k is equal to 18.